बीजेपीच्या नेत्यांची विचारसरणी किती खालच्या पातळीची झाली याचा आपण अंदाज आपण लावू शकत नाही. उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगरमध्ये भंडारा चालू असताना तिथे एक मुस्लिम युवक टोपी घालून रांगेमध्ये प्रसाद घेण्यासाठी उभा होता. तेव्हा प्रसाद वाटण्यासाठी लवकुश ओझा नावाचा बीजेपीचा नेता प्रसाद वाटत होता. प्रसाद वाटत असताना त्याने मुस्लिम टोपी घातलेल्या मुस्लिमाला पाहिलं आणि त्याने त्याला जय श्रीरामचा नारा द्यायला सांगितलं. जय श्री राम, बोलो जय श्री राम. जय श्री राम मिलेगा तभी प्रसाद मिलेगा. जय श्री राम. प्रश्न असा आहे की एखाद्या भुकेल्या माणसाला जेवण देण्यापूर्वी त्याच्या भावनेशी खेळायचं असतं का? अरे भंडारा तर सेवा, करुणा, मानवतेचं प्रतीक असतं ना. तुम्ही या गोष्टींना फॉलो करत नाही तर भंडारा करताच का? काहीतरी त्या मुस्लिम माणसाची मजबुरी ती म्हणूनच तो तुमच्या 2 घासासाठी रांगेमध्ये उभं टाकला होता आणि रांगेमध्ये उभं टाकल्यावर तुम्ही त्याला जय श्रीरामचा नारा द्यायला सांगता. अरे कसे त्याचे हात थरथर कापत होते तुम्ही हे पण पाहिलं नाही. अरे आणि हिंदू धर्म तुम्हाला हे शिकवून देतो का? एखाद्या गरीब माणसाचे पोट भरवायचे असेल, त्यांना जेवण द्यायचं असेल तर त्यांच्याकडनं तुम्ही जय श्रीरामचे नारे म्हणून घ्या. मित्रांनो तुम्ही सांगा, एखादा व्यक्ती भुका असेल त्याला पहिले जेवण दिलं पाहिजे की त्याच्याकडनं पहिले नारे म्हणून घेतले पाहिजे?